कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी निळकंठेश्वर पॅनलला, त्या पॅनलचं जे चिन्ह आहे कपाशी, या कपाशीला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, ही विनंती करण्यासाठी आजची शेवटची प्रचार सभा आज आपल्या माळेगावमध्ये होते. या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे नेते, आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक, केशव बापू जगताप, पुरुषोत्तम दादा जगताप, बाळासाहेब भाऊ तावरे, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय गारटकर दादा, सर्व संस्थांचे चेअरमन, त्यांचे सर्व आजी माजी संचालक, सर्व उमेदवार, आजी माजी उमेदवार, सर्व आजी माजी संचालक, सर्व सभासद बंधू, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आजची ही प्रचार सभेची, आपल्या कारखान्याची ही सांगता सभा आहे. मी बऱ्याच वेळ सर्वांची भाषणं ऐकतोय. आपल्या कारखान्याच्या कारभाराविषयी या सर्वांनी आपल्याला बंधूंना सविस्तर अशी माहिती दिली आहे. आणि मगाशी मी मदन दादाचं भाषण ऐकत होतो, बारकाईने ऐकत होतो, हरिबापूंचं ऐकलं, सर्वांचं बारकाईने भाषण ऐकत होतं. आणि निश्चित प्रकारे ज्यावेळेस आपले सर्वांचे नेते अजितदादा पवार साहेबांनी एक चेअरमन म्हणून त्यांची आपण सर्वांनी आपल्या आग्रहाखातर त्यांनी ज्यावेळेस घोषणा केली, एक वेगळ्या प्रकारचा जोश, एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आपल्या सर्व सभासदांमध्ये आलेलं आहे, हे आपण सर्वांनी बंधूंनो पाहिलेलं आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची, बाबांनो, आपला कारखाना आहे, आपला ऊस, आपण ऊस पिकवतो, आपल्या ऊसाला जे लागतं पाणी महत्वाचं आहे. शेवटी आपल्याला माहित आहे की शेवटी आपल्याला पाण्यामुळे आपल्याला गोष्टी करता येतात. आपलं गेलेलं पाणी निराळाव्याचं कुणी आणलं, त्यासाठी कुणी प्रयत्न केला, याचा आपण कधी विचार करणार आहोत? कारण मी हे काय बोलतोय, ह्या गोष्टीचा साक्षीदार मगाशी मला वाटतं रामभाऊ पाटील सारखे देवाची शपथ घेत होते, त्याचा साक्षीदार बंधूंनो, निश्चित प्रकारे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्यामध्ये आपलं जे निराडाव्याचं गेलेलं पाणी जर पुन्हा कुणी आणलं असेल, तर या नेत्यामुळे आपल्याला पाणी मिळालं, त्यामुळे आपल्याला बाकी गोष्टी मिळाल्या. आज बघा, आज आपला बारामती परिसर, आपला परिसर ठीक आहे, कारखाना तर आहेच. दादा कारखाना तुम्ही नवीन संचालक चांगले चालवतील, उसाला चांगल्या प्रकारचा दर देतील, याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही. बाकी आपली इतर कामं पण आहेत, बाकी इतर गोष्टी पण आहेत ना. आपल्या इतर गोष्टीमध्ये आपल्याला मदत कोण करतं? विहिरीचं कनेक्शन कोण देतात? आपल्याला बाकी तहसीलचं काम कोण करतात? आपल्याला झेडपीचा निधी कोण देतात? आपल्याला डीपीडीचा निधी कोण देतात? आपल्याला राज्य सरकारला निधी कोण देतात? आपल्या गावाला विकासाची योजना कोण देतात? याचा पण बाबांनो नीट विचार कर. अरे एवढा निधी तुमचा बारामती परिसर बदललाय, ही काय जादूची कहाणी नाही आहे बाबांनो. त्यासाठी या बाबाने, या नेत्याने आपल्यासाठी केलेलं कष्ट आहे. त्यामुळे हा नेता पहिल्यांदा तुमच्यासमोर मत मागायला आलेला आहे. पहिल्यांदा त्या नेत्याला तुम्ही हे करून आले. आता तुम्हाला सांगतो, बाकी सगळं चांगलं आहे. तुम्ही आज सगळे एकटं पाहिल्यानंतर दादा, मी तुम्हाला आज सांगतो, हा पॅनल 3 ते 4 हजार मताच्या जास्त भागाने येऊ शकतो. पण त्यासाठी एकच बाबांनो करा. मगाशी रामभाऊ अटलचं भाषण मी बारकायला ऐकलं. फक्त गमती जमती करू नका रे बाबा, जिरवाजिरवी करू नका. एखादा कोणतरी दादांच्या पुढं करतोय, एखादा कोणतरी करतोय, जर आपल्या गावात मतदान जे झालं तर त्याचं क्रेडिट, त्याचं दादापाशी त्याचं क्रेडिट वाढेल, असा गैरसमज करू नका. आता दादा खूप हुशार झाले, पहिले पण आहे आणि आता तर खूप हुशार आहे. कुणी कानाला लागला काय, गाडीत बसला काय, अन्न बसला काय, दादा गाडीत बसलेल्यांचं पण तेवढंच ऐकतो आणि घरी बसलेल्या माणसाचं पण तेवढंच दादा ऐकतात. त्यामुळे नीट हा विचार लक्षात ठेवा. गावातल्या तुमच्या सोसायटीची निवडणूक नाही आहे, तुमच्या ही ग्रामपंचायती निवडणूक आहे. तुमचे पॅनल तुमच्या गावाच्या आपल्या प्रत्येकाला लक्षात हे आता हा जो पॅनल आहे, हे 21 उमेदवार नाहीत, आपले उमेदवार हे अजितदादा पवार. त्यामुळे त्यासाठी तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान केलं पाहिजे. कारखान्याचा विकास आहे. माझी आज बारामतीची, पूर्वीची बारामती, आजची बारामती, हा तालुक्याची काय परिस्थिती आहे, हे कुणी केलंय, हे कुणी आणलंय, ह्याचा बाबांनो नीट विचार करा.
सगळे विचार करून एक चांगल्या प्रकारचा निर्णय घ्या. उद्या तुमच्या प्रत्येक गाववाईज पेट्या आहेत. ज्यावेळेस पेट्या मोजायला घेतल्यानंतर उद्या दादा तुमची पेटी चांगली झाली तर तुम्हाला तेवढाच मोठा अधिकार हा दादाला सांगा. दादा तुम्ही सांगू शकता दादा हो आम्ही केलं आमच्या पेटीत बघा ही आमची राहिलेली कामं तुम्ही हक्काने दादाकडून करून घेऊ शकता. पण केव्हा चांगल्या प्रकारचं मतदान केलं तर. नाही तर काय होतं मी तुम्हाला आजही सांगतो कृपा करून जिरवा-जिरवी करू नका. तुम्ही जिरवा-जिरवी गावात मगाशी रामदास आठवलेंच्या भाषेमध्ये करायचा असाल त्याचा फटका आपल्या नेत्याला जो नेता आज आपण खूप मोठ्या अपेक्षेनं दादांकडे पाहतोय जो नेता आज राज्याला सगळ्याला सहकार्य करतो त्याला देता आज पृथ्वीराज बापू जाचक हित आहेत. आज आमच्या कारखान्यामध्ये काय अडचणी होत्या एका दादाच्या फोनवर दादांनी किती मदत केली हे जाचक बापू तुम्हाला सांगू शकतील. इतकी मदत इतका मोठा नेता. आणि मी तर तुम्हाला प्रामाणिकपणे माळेगाव कारखान्याच्या सर्व सभासदांना सांगतो तुम्हाला आता एक प्रकारची दादानी जे तुम्हा सर्वांना सहकार्य केलंय एक त्या दादांना मतदान करण्याची तुम्हाला आता ही संधी मिळालेली आहे. ही संधी दौडू नका. कुणाच तरी समज गैरसमज आता काय होतं उद्या शेवटचा दिवस आहे तुमच्यात समाज गैरसमज करतील हा फुटला मोबाईलवरती काहीतरी खोटं नाटक करतील एखादी लिंक एखाद्या वेळेस मी म्हणतो की बाळासाहेब भाऊ खूप चांगले पण बाळासाहेब भाऊ चुकतात तर बाळासाहेब भाऊ चांगले हा शब्द खुडून काढतील आणि बाळासाहेब भाऊ चुकतात हा शब्द तुमच्या सभासदांच्या मोबाईल मध्ये तुमचा गैरसमज निर्माण करण्यामध्ये कुठेतरी भाऊकीमध्ये भांडण लावण्यामध्ये हे लोक खूप हुशार आहेत. ते प्रयत्न करतील. अशा खोट्या प्रचाराला खोट्या मोबाईलला अजिबात या भूलतापा तुम्ही बळी पडू नका. आणि निश्चित प्रकारे ते एकच लक्षात ठेवा उद्या तुमच्या प्रत्येक गावाच्या पेट्या निघाल्यानंतर पेट्या मोजण्याला घेतल्यानंतर त्यामध्ये प्रत्येक पॅनल टू पॅनल कपाशीला मतदान करा. अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.